सोलापूर जिल्हा परिषदेच्या डेप्युटी सीईओ स्मिता पाटील यांच्या विरोधात माध्यमिक शिक्षक मान्यता प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी करत सामाजिक कार्यकर्त्या प्रियंका परांडे यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषण पुकारले आहे। त्यांनी माध्यमिक शिक्षक मान्यता प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी परांडे यांनी केली आहे। संबंधित प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक नेमावे अशी त्यांची भूमिका आहे। 26 फेब्रुवारी पासून आझाद मैदान मुंबई येथे मी उपोषणाची सुरुवात केलेली आहे। सोलापूरच्या डेप्युटी सीईओ मॅडम सौ स्मिता पाटील मॅडम यांनी प्रभारी शिक्षणाधिकारी चार्ज असताना फेब्रुवारी 2024 मध्ये माध्यमिक शिक्षकांना चुकीच्या पद्धतीने मान्यता दिलेली आहे, नियमबाह्य मान्यता दिलेल्या आहेत। त्यामध्ये स्पष्टपणे दिसून येते की त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे। कारण ज्या मान्यता दिल्या त्या कोणत्याही नियमाला आणि कोणत्याही जीआरला धरून केलेले नसून त्याच पद्धतीने त्यांनी जो 2017च्या पूर्वलेखी खोट्या नियुक्त्या दाखवून त्यांनी ते केलेला प्रकार आहे। यामध्ये जे कोणी गिल्टी आहेत त्यांच्यासोबतचे जे मॅनेज केलेले काही अधिकारी असतील, क्लर्क असतील, त्या स्वतः असतील, यांच्या कोणावरतीही आतापर्यंत कारवाई झालेली प्रशासनातून दिसून आलेली नाहीये। या लढ्यासाठी मी मागील 8-10 महिन्यापासून सुरुवात केलेली होती। शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे साहेब यांच्याकडे देखील तक्रार केली असता त्यांनी चौकशीचे आदेश दिले होते, परंतु हे आदेश देखील पायदळी तुडवल्याचे प्रशासनाकडून सोलापूरच्या दिसून आलेले आहे। म्हणूनच आज वेळ आलेली आहे की उपोषणाची गरज पडलेली आहे। तर माझी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर यासाठी चौकशी लागून या पाटील मॅडमनी जो केलेला भ्रष्टाचार आहे तो सर्व जनतेच्या समोर आला पाहिजे। त्याच पद्धतीने मी खास करून सांगू इच्छिते, पाटील मॅडम यांचे मिस्टर स्वतः वन अधिकारी असून त्यांचा देखील खूप प्रमाणात भ्रष्टाचार आहे। म्हणजे हे पूर्ण फॅमिली करप्टेड फॅमिली असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। कारण जसं मी सुरुवात केली तसे माझ्याही कानावरती बऱ्याच गोष्टी पडत आहेत आणि अनेक लोकांचे फोन येत आहेत। अनेक लोकांनी त्या कुटुंबाच्या विरोधात म्हणजे त्या दोन्ही दाम्पत्यांच्या विरोधात अनेक तक्रारी केलेल्या आहेत। म्हणजे एक प्रकारे जिल्हा परिषद जशी की ग्रामीण भागातील लोकांच्या महत्त्वाच्या योजनांसाठी आपण जिल्हा परिषदकडे बघितलं जातो, परंतु महत्त्वाच्या पदावरती जर भ्रष्ट अधिकारी बसलेले असतील तर कोणतीही योजना असेल, कोणतीही जनतेच्या हिताची कामं असतील ती सरळ मार्गाने होणार नाहीत आणि जे उत्कृष्ट दर्जाचं जे योजनेतील किंवा कामातील जी गुणवत्ता आहे ती न मिळता कुठेतरी भ्रष्टाचार केल्यामुळे चुकीची लोक चुकीच्या ठिकाणी बसत जाणार आणि हा भ्रष्टाचार वारंवार वाढत राहणार। कुठेतरी एसआयटी चौकशी लागल्याने ह्या माजलेले जे अधिकारी आहेत त्यांना त्यांची जागा दाखवण्याची ही खरी वेळ आहे। आणि माझी हीच प्रशासनाला विनंती आहे की माझा हा लढा एसआयटी चौकशीसाठी आहे आणि त्याचा लवकरात लवकर सोक्षमोक्ष लागावा। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन।